करणं हा गुन्हाच आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून घडलं तर त्यांचे जे सहकारी वाल्मिक कराड यांच्यावरच 2 कोटी रुपये खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं एक प्रकारे या बीडमध्ये या केज परळी परिसरामध्ये जो दहशतवाद आहे म्हणतो तो निपटून काढला पाहिजे. ती सगळ्यांची जबाबदारी आहे. मी तर म्हणेल आता काही मंत्री गडचिरोलीची जबाबदारी घेत होते, अन्य भागाची जबाबदारी, तसा आता एखादा पालकमंत्री हा बीडला पाठवला पाहिजे आणि त्यांनी इथल्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी घेतली पाहिजे असं मला वाटतं. बिलकुल मागणी करणं आमचं काम आहे. कारण सीडीआर रिपोर्ट जर तपासले आरोपीचे आणि वाल्मिक कराडांचे तर 100% निघणार. आणि वाल्मिक कराड 2 कोटीचा खंडणीचा गुन्हा का दाखल झालाय? मग याचा अर्थ त्यांची कनेक्टिव्हिटी तिथं आहे. त्या कंपनीनं दाखल केला गुन्हा 2 कोटी रुपये खंडणीचा वाल्मिक कराडावर. हो, खंडणीचा गुन्हा दाखल आहे वाल्मिक कराडावर तिथला. मग सगळ्या स्थानिक नेत्यांच्या पाठबळाशिवाय थोडी तिथं असं सांगतात की आमचा एसपी आमचं सरकार परळीत बसलेलं आहे. परळीतून सगळं प्रशासन हलतं तिथलं. दादागिरी एक प्रकारची दहशतवाद आहे. निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारांना जे उमेदवार होते त्यांना सुद्धा मतदान केंद्रापर्यंत जाऊ दिलं नाही. तुम्ही बघा सगळे व्हिडिओज. हो, सायंकाळी काय प्रशिक्षण? आज उद्धवजी ठाकरे साहेब अधिवेशनात सहभागी होणार आहेत आणि सहभागी होऊन संध्याकाळी शिवसेनेच्या विधानसभेच्या आणि परिषदेच्या आमदारांचं एक प्रशिक्षण शिबिर 2-3 तासाचं होणार आहे. त्याचा समारोप माननीय उद्धवजींच्या प्रमुख मार्गदर्शनाने होणार आहे. मला असं वाटतं सरकारने हे केलं पाहिजे. काल देवेंद्रजी बोलले त्याच्यावर मला तरी वाटतं काही ना काही याच्यात होईल. पण नाही झालं तर मला असं वाटतं जनता आणि रस्त्यावर उतरून याच्याविषयी न्याय मागण्याशिवाय पर्याय राहणार. थँक्यू.